नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज ऋषीपंचमी आहे. तुम्हा सर्वांना ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. ऋषीपंचमीच्या निमित्ताने आज आपण ऋषी भाजी करूया. या भाजीला कंदमुळे भाजीसुद्धा म्हणतात. मी आमच्या बागेतल्या भाज्या घेतल्या आहेत. नेलवाळी, मांडवावरची वाळी, गोव्यामध्ये या भाजीला मायाळू म्हणतात आणि कन्नड भाषेमध्ये बसळे म्हणतात. ही रताळ्याची पाने घेतली आहेत. 2 अळू देठासकट घेतले आहेत. शेवग्याच्या झाडाची पाने घेतली आहेत. ही शेवग्याची पाने मी निवडून घेतली आहेत. आता या सगळ्या पालेभाज्या चिरून घेतल्या आहेत. स्वीटकॉर्न, कोबी, भोपळा, गाजर, आंबाडे, शेवग्याच्या शेंगा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या आणि बीन्स चिरून घेतल्या आहेत. या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. या कुकरमध्ये आता या सगळ्या भाज्या मी एकत्र घालून घेते. ही शेवग्याची पाने सुद्धा न चिरता घातली आहेत. 1 वळ ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे गूळ घेतला आहे. 1 वाटीभर चिंचेचा कोळ घेतला आहे. हा चिंचेचा कोळ या कुकरमध्ये घातला आहे. आता 1 तांब्याभर पाणी घालते. आता यामध्ये हे खोवलेले ओले खोबरे आणि चवीप्रमाणे गूळ घालूया. हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी भाज्यांबरोबरच घातले आहेत. आता चवीप्रमाणे मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या कुकरमध्ये पाणी थोडंसं कमी वाटत आहे, यामुळे अर्धा तांब्याभर पाणी यामध्ये घातलं आहे. 1 वाटी शेंगदाणे रात्रभर भिजवून ठेवले होते. आता हे शेंगदाणे चांगले भिजले आहेत. या कुकरमध्ये घालूया. या कुकरला झाकण लावून हा कुकर गॅसवर ठेवूया. 15 मिनिटे या भाज्या चांगल्या शिजवून घेऊया. 15 मिनिटांनी मी गॅस बंद केला. कुकर गार झाल्यावरच कुकरचे झाकण बाजूला काढायचे आहे. आज आपली ऋषीपंचमीची भाजी तयार आहे. ही सहज सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. तुम्हीसुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सर्व मित्रमंडळींनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.